हाय, आज वायवाचा शेवटचा दिवस. वायवा झाल्यानंतर मी आणि माझी मैत्रीण पार्टी करावी म्हणून मस्त चायनीज खायला गेलो होतो. आणि वायवावरून घरी आल्यावर दिवसभर मी काही शूट केलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आजकाल सकाळ इतकी थंडी असते की स्वेटर घातल्याशिवाय काही दिवसाची सुरुवात होत नाही. बाहेर बघितलं तर खूप जास्त धुकंसुद्धा पडलेलं होतं आणि खूप छान छान फुलंसुद्धा दारामध्ये उमललेली होती. एक गोष्ट तर मला समजली की अंथरुणातून उठूपर्यंतच थंडी वाजते, त्यानंतर थंडीची काही एवढी जाणीव होत नाही. घरामध्ये आले, पहिले पाणी ठेवलं आणि त्यानंतर बाहेरचं सगळं झाडायला घेतलं. आजकाल ना माझं हे रोजचं रुटीन झालेलं आहे. त्यानंतर थोडीफार भांडी पडली होती, ती घासायला घेतली, कारण काल वायवा संपलीच्या खुशीमध्ये ना मी संध्याकाळीसुद्धा जास्त काही काम केलं नव्हतं. थोडीफार भांडी घासून घेतली आणि त्यानंतर लगेचच अंघोळ करून आले. आणि अंघोळ केल्यानंतर ना पुन्हा अंगामध्ये थोडीशी हुडहुडी भरली होती. बाहेर मस्त केस विंचरत उभे होते, तेवढ्यातच इडलीवाले आले होते. मग काय, माझा आणि सचिनचा इडली खायचा प्लॅन झाला आणि माझं नाश्त्याचं टेन्शनच मिटलं. सचिन अंघोळीला गेले होते, ते येईस तोपर्यंत मी माझं स्किन केअर वगैरे करून घेतलं. आणि त्यानंतर मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले होते ना, मी थोडी माझ्या मम्मीवरच गेले. मी काय उद्योग केला आहे बघा. बाहेर केसावर भांडीवाली आली होती आणि मी तिच्याकडून आहे ना केसावरती ही मस्त कढई घेतली. पहिल्यांदाच मी असा काहीतरी उद्योग केला आणि त्यामुळे ना मला स्वतःवरती खूप प्राऊड फील होत होतं. त्यानंतर घरी थोडे पाहुणे येणार होते, त्यामुळे मस्त आवरून मी घरी गेले होते. आणि दिवसभर पुन्हा मला काही शूट करायचं झालं नाही. नवीन कढईमध्ये मी काय बनवले ते पुढच्या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करते. चला बाय.